नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। महाविकास आघाडीचा फायदा शिवबाठा गटापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रपला अधिक झाल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले। राष्ट्रवादीच्या याच फुटीचा फायदा पुणे जिल्हा आपल्या ताब्यामध्ये करण्यासाठी काँग्रेसचा मनसुबा असल्याचं आता दिसतंय, कारण त्या संदर्भात बैठकीमध्ये सूचना सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शरद पवार कमकुवत झालेत, याचा फायदा काँग्रेसला घ्यायचा आहे। पुण्यामध्ये अधिकाधिक जागा सुद्धा आपल्या पदरात काँग्रेसला पाडून घ्यायच्या आहेत आणि अशा सूचना काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या फुटीने पवार कमकुवत झालेत, त्याचा फायदा काँग्रेसला होणार का? आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये कोणत्या जागेवर संघर्ष पाहायला मिळू शकतो आणि लोकसभेमध्ये सांगलीत जो प्रकार घडला त्याचीच पुनरावृत्ती लोकसभाच्या अनुषंगानेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पुण्यामध्ये होणार का, याबाबतचा आढावा आजच्या या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत। पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। तशीच कामगिरी आता काँग्रेसला विधानसभेमध्ये सुद्धा करायची आहे। याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून रणनीती सुद्धा आखण्यात येते। बुधवारी पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राची बैठक पार पडली। आगामी निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा आपण घ्यायचा असा सल्ला पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। या काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि काय खलबत झाली, याबाबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अधिक माहिती देत आहेत, पाहूयात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची विशेष बैठक जी आहे ती पुण्यामध्ये पार पडली। या बैठकीला राज्यातील प्रमुख नेत्यांसह देशभरातील देखील प्रमुख नेते उपस्थित होते। विशेषतः नाना पटोलेंकडून पुणे शहरातील जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत या 8ही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आणि ज्यावेळी नाना पटोले जे आहेत ते या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते, त्यावेळी आतमध्ये जे काही बोलणं झालं ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे यामध्ये जी फूट पडली याचा फायदा जो आहे तो आपण करून घ्यायचा, अशा प्रकारचं वक्तव्य नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। पुणे शहरात काँग्रेसची ताकद जी आहे ती मोठी आहे, परंतु नाराज न होता कार्यकर्त्यांनी जे आहे ते एकत्र येत काम करावं असं नाना पटोलेंकडून पुणे शहरातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। ही जी फूट पडलेली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्याचा फायदा कसा करायचा, तर जास्तीत जास्त पुणे शहरातील विधानसभेच्या जागा आपण पदरात पाडून घेऊ असं देखील नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुका कधीही लागतील, परंतु कार्यकर्त्यांनी कामाला लागा, नेत्यांनी कामाला लागा आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या पुणे शहरातल्या आपण पदरात पाडून घेऊ असा विश्वास नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। खरं तर ही मोठी बातमी आहे आणि आज ही सर्व बैठक झालेली आहे। पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा या महाराष्ट्रातील आणि देशातील नेत्यांनी आढावा घेतलेला आहे आणि काँग्रेस देखील आता विधानसभेच्या कामाला लागल्याचं पुणे शहरात दिसून येतंय। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। जवळजवळ पुढच्या 90 दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असं बोललं जात आहे। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आता कसोसीने प्रयत्न करताना दिसत आहेत। बुधवारी या संदर्भात काँग्रेसची बैठक झाली। बुधवारी जी बैठक झाली त्यामध्ये त्यातले मुख्य काही मुद्दे होते ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा आढावा। बुधवारी पुण्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नाना पटोले यांनी काय सूचना दिलेल्या आहेत तेही पाहूयात। राष्ट्रवादीच्या फुटीचा आपण फायदा घेऊया। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील जास्तीच्या जागा आपण पदरात पाडून घेऊ अशा सूचना नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पुण्यामध्ये काँग्रेसचे संघटन पूर्वीपासून मजबूत राहिलेले आहे।
पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे, मात्र आता सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे। संघटनात्मक बैठका वेळोवेळी व्हायला हव्यात। अंतर्गत मतभेद मिटवून पक्ष संघटना बळकट करा। अंतर्गत मतभेद मिटवण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। उमेदवार कोण यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व देण्याच्याही सूचना या बैठकीमध्ये नाना पटोलेंनी दिलेल्या आहेत। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम करावे। काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रासाठी पुण्यामध्ये एक महत्त्वाची ही बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते। रमेश चन्नीथल्ला यांच्यापासून ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत सगळ्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। मात्र या बैठकीमध्ये नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आता मोठा गदारोळ माजलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचा फायदा आपण उचलायला हवा। आपल्या पदरात आपण जास्तीच्या जागा पाडून घेऊयात असं त्यांनी मार्गदर्शन केलं। हे वक्तव्य होतं नाना पटोले यांचं। काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये नाना पटोले यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये एकच गदारोळ माजलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेस दबाव तंत्राचा वापर करणार की पुण्यामध्ये पुन्हा एकदा सांगलीचा पॅटर्न राबवला जाणार याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। काँग्रेसने पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघांवर आपला दावा ठोकलाय। पुण्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि सध्या या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत, पक्षीय बलाबल कसं आहे, त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेसला कोणत्या जागा हव्यात आणि सध्या तिथे विद्यमान आमदार कोण आहेत ते आपण पाहतोय। काँग्रेसचा दावा आहे पुणे कॅन्टोन्मेंटच्या जागेवर आणि तिथे विद्यमान आमदार आहेत सुनील कांबळे जे भाजपाचे आहेत। त्यानंतर काँग्रेसचा दावा आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर तिथे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार आहेत जे भाजपा पक्षाचे आहेत। त्यानंतर कसबा पेठ ची जागा काँग्रेसला हवी आहे। रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत जे काँग्रेसचेच आहेत। त्यानंतर पर्वतीची जागा ही काँग्रेसला हवी आहे। माधुरी मिसाळ विद्यमान आमदार आहेत ज्या भाजपाच्या आहेत। हडपसर विधानसभाच्या जागेवरही काँग्रेसने दावा केलेला आहे। चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत तिथले ज्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत अजित पवारांसोबत आहेत। त्या 8 मतदारसंघामध्ये पूर्वी असं होतं की आमचे मित्र पक्ष असायचे ते 5 लढायचे, आम्ही 3 लढायचो। पण आता दुर्भाग्यपूर्ण काही 1-2 वर्षापूर्वी त्यांच्या पक्षाचं विभाजन झाल्यानंतर आजची जर आपण ताकद बघितली तर आमच्याकडं कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा हे 3 मतदारसंघ असताना पर्वती आणि हडपसर मध्ये काँग्रेसचा वोटर मॅक्सिमम आहे आणि त्या काँग्रेसच्या वोटरनी येणाऱ्या लोकसभेला असेल बाकीच्या विधानसभेला असेल मोठ्या प्रमाणात लीड दिलेलं आहे। तिकडच्या मतदारांची तिकडच्या कार्यकर्त्यांची खास करून मागणी आहे की पर्वती आणि हडपसर हे काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांनी लढावं। अभी हम लोग 222 कॉन्स्टिट्यूंसी पूरा कर चुका, 122 कॉन्स्टिट्यूंसी पूरा कर चुका है। आज पुणे सिटी और रूरल, शोलापुर, कोल्हापुर, सतारा इतर जिलों के कांग्रेस के पदाधिकारियों से और कांग्रेस के नेता लोगों से, ब्लॉक कांग्रेस कमेटी के अध्यक्ष तक की पदाधिकारियों से बात करेंगे। संगठन को मजबूत करने की एक कार्यक्रम है। काँग्रेसने पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला। पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे। मात्र या व्यतिरिक्त आता काँग्रेसने पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघावर सुद्धा दावा ठोकलाय।
या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आपली तयारी करतायत। त्यामुळे काँग्रेसने आणि नाना पटोले यांनी थेट शरद पवारांना शिंगावर घेतलंय आणि घेण्याचं ठरवलंय असं तरी यातून दिसतंय। आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे वरिष्ठ जनरल सेक्रेटरी चेन्नीथला साहेब, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, त्याचबरोबर पृथ्वीराज बाबा चव्हाण, विजय वडेवट्टीवार हे सगळे महाराष्ट्रातले नेते आमच्या उपस्थित, त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला। ते आढावाच घ्यायला आलेले होते आणि आढावा घेत असताना आम्ही त्यांना ती कॅल्क्युलेशन सांगितली। हडपसर मतदारसंघाचं उदाहरण त्याच्यामध्ये दिलं, मतदार कोणत्या विचाराचं आहे ह्याचं त्यांना उदाहरण दिलं। पर्वती मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही तेच उदाहरण दिलं की तिथं आपल्याकडे सक्षम उमेदवार आहे आणि पर्वती मतदारसंघ, हडपसर मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेस पक्षाचा मतदार आहे, पारंपरिक काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ सुद्धा आहे आणि सक्षम उमेदवार आहे। त्या 8 मतदारसंघामध्ये पूर्वी असं होतं की आमचे मित्र पक्ष असायचे, ते 5 लढायचे, आम्ही 3 लढायचो। पण आता दुर्भाग्यपूर्ण काही 1-2 वर्षापूर्वी त्यांच्या पक्षाचं विभाजन झाल्यानंतर आजची जर आपण ताकद बघितली तर आमच्याकडं कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा हे 3 मतदारसंघ असताना पर्वती आणि हडपसर मध्ये काँग्रेसचा वोटर मॅक्सिमम आहे आणि त्या काँग्रेसच्या वोटरनी येणाऱ्या लोकसभेला असेल, बाकीच्या विधानसभेला असेल, मोठ्या प्रमाणात लीड दिलेलं आहे। तिकडच्या मतदारांची, तिकडच्या कार्यकर्त्यांची खास करून मागणी आहे की पर्वती आणि हडपसर हे काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांनी लढावं। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे काय म्हणत होते ते आपण ऐकलं। अरविंद शिंदे यांच्या या भूमिकेनंतर आता राष्ट्रपचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे यांच्यात चांगलंच जुंपल्याचं दिसतंय, कारण या संदर्भात आता प्रशांत जगताप यांनीही उत्तर दिलंय। काय म्हणतायत तेही ऐकूयात। महाविकास आघाडीचं वाटप हे निश्चित गेल्या वेळच्या निवडणुकाच्या मध्ये जागा जिंकलेल्या आहेत, किंवा विद्यमान आमदारच्या पक्षाचे होते, मग ते शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे असतील किंवा ते काँग्रेस असेल, त्यांच्या जागा त्यांच्याकडे राहतील अशा प्रकारची पहिली अट किंवा तशा प्रकारच्या सूचना एकमेकांच्या पक्षाला केलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांच्या विद्यमान जागा होत्या तरी सुद्धा अजूनही जागा वाटप क्लिअर नाही। त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये काँग्रेस असेल किंवा उद्धवजींची शिवसेना असेल यांनी किती जागांवर क्लेम केला त्याच्यापेक्षा मुंबईमध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मान्य नानासाहेब पटोलेची काय निर्णय घेतात हा विषय त्यांच्या हातात आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पुणे शहरात कुणी जरी किती मागणी केली तरी तिथल्या जागा वाटपावरच या ठिकाणी पुढची तिकीट जाहीर होणार आहेत। 2014 आणि 2019 या वर्षी पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र तत्कालीन राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली नाही आणि जागाही सोडली नाही। पण आता आबा बागुल यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। काय म्हणतायत पाहूयात। महाविकास आघाडीकडे आम्ही पर्वती मतदारसंघ हा काँग्रेसला द्यावा असा आग्रहाची भूमिका आमच्या प्रांत अध्यक्ष नाना पटोले साहेबांकडे मांडली आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हा न्याय देतील आणि आम्ही नक्की काँग्रेस पक्ष ही जागा निवडून येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू। आणि गेले 40 वर्ष मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आहे, मला यावेळेला संधी मिळेल अशी मला खात्री आहे। धन्यवाद। पर्वती जागा आपल्यासाठी सोडावी असं आबा बागुल यांनी म्हटलेलं आहे, हे आपण ऐकलं। आता काँग्रेसने पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर आता पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस चांगली पॅटर्न राबवणार का याची चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि याबाबतची स्पष्टोक्ती काँग्रेसने सुद्धा दिलेली आहे। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबत काय इशारा दिलाय तेही पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले जे काही उमेदवार इथं आलेले म्हणतात, आपल्या माहितीसाठी सांगतो की त्यांचे सगळे कार्यकर्ते असेल त्यांच्याकडनं कुठेही अधिकृत नाराजगीची प्रतिक्रिया आलेली नाही, म्हणून तो विषय येत नाही। दुसरा विषय, आपण जर अविनाश साळवेंचा बोलत असेल तर अविनाश साळवे हा पूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला उमेदवार होता। 2 वेळा त्यांनी आरपीआय मधनं, 1 वेळेला काँग्रेसमधनं निवडणं, 2016 मध्येच ते काँग्रेस पक्षात येत होते, पण कारणास्तव त्यांना तिकीट उपलब्ध न मिळाल्यामुळं
त्यांनी तिथं तो उमेदवार, पण आता ते स्वग्रही आलेत आणि आमची पक्षामध्ये ताकद वाढवण्यासाठी जर जो कोणी पक्षाची एकनिष्ठा असेल किंवा त्याला पक्षाच्या विचाराची एकनिष्ठा असेल त्याचं स्वागत करणं आणि विनिंग क्रायटेरिया आहे. आता काँग्रेसने पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघावर डावा ठोकल्यानंतर आता पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस चांगली पॅटर्न राबवणार का ही चर्चा आहे. राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भातली चर्चा जोर धरताना दिसत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून माजी उपमहापौर आबा बागुल हे निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत. आबा बागुल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 30 वर्ष ते महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जात आहेत. यावेळेस काहीही झालं तरी जागा काँग्रेसकडे घ्यायची आणि आपण निवडणूक लढवायची हा निर्धार आबा बागुल यांनी केलाय. त्याचं चित्र पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये सुद्धा बैठकीत दिसून आलं. काँग्रेस भवनमध्ये बैठक संपल्यानंतर आबा बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना खांद्यावर घेतलं आणि राज्याच्या भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची फलकबाजी सुद्धा त्यासोबतच केली. आबा बागुल यांना पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून सुद्धा इथं फलकबाजी करण्यात आली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मनातील उमेदवार आबा बागुल आहेत आणि ही जागा काँग्रेसला सुटली नाही तरीही निवडणूक लढवण्याच्या इराद्यानं ते उतरलेले आहेत आणि तेही नाना पटोले यांच्या आशीर्वादानेच का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. राजकीय विश्लेषक देखील असंच मत मांडताना दिसत आहेत. सांगली पॅटर्न मध्ये विश्वजित कदम याच्यासारखा एक मोठा नेता होता की जो सगळी निवडणूक यंत्रणा राबवत होता आणि तेही निरपेक्ष भावनेने राबवत होता. काँग्रेसमध्ये जर आपण पाहिलं पुण्यामध्ये तर काँग्रेसमध्ये जे 4-5 नेते आहेत तर ते सगळ्यांची तोंडे वेगवेगळे दिसत आहेत. तर त्याच्यामुळे एखादा उमेदवार उभा करायचा आणि त्याच्यासाठी जीव काढायचा असं कुणीही करणार नाही. त्यामुळे ते जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडे जागा मारण्याचा प्रयत्न करतील, नाराजी करतील, भाजपच्या उमेदवाराला मदत करतील, परंतु ते स्वतःचा सांगली पॅटर्न सारखा राबवतील असं मला वाटत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा आपल्या ताब्यात ठेवलेल्या होत्या, तर दुसरीकडे काँग्रेसचे 3 आमदार सध्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. ही संख्या वाढवण्याचा आणि पुणे जिल्हा काबीज करण्याचा प्लॅन काँग्रेसकडून आखला जातोय. ही रणनीती काँग्रेसची आहे आणि त्यासाठी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच आता लक्ष करण्यात येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. 2019च्या निवडणुकीमध्ये 10 विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. त्या खालोखाल भाजपाने देखील 9 जागांवरती विजय मिळवला, तर काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर इथं समाधान मानावं लागलेलं होतं. कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव करत काँग्रेसने विजय साकार केला. त्यामुळे सध्या पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारांची संख्या ही 3 वर जाऊन पोहोचलेली आहे. मात्र यंदा आमदारांची संख्या वाढवण्यासाठी काँग्रेसनं रणनीती आखलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची कामगिरी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने केली तीच कामगिरी विधानसभा निवडणुकीत देखील करण्याचे मानस सध्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आहेत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरती आता विविध रणनीती आखली जात आहे. यातीलच एक भाग म्हणजे बुधवारी जी बैठक झाली पुण्यामध्ये, या बैठकीमध्ये ही बाब आता उघडकीस आली. अशा चर्चा आता सध्या सुरू झालेल्या आहेत. बुधवारी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक झाली. या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांबाबतचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा आपल्याला काबीज करायचा आहे, पुण्यातील जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, अशा सूचना देण्यात आल्या आणि असा सल्ला सुद्धा पटोलेंनी दिला. 40% जास्त पुणे शहराची लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते आणि ह्या झोपडपट्टीतल्या लोकांना अजूनही काँग्रेसचा हाताचा पंजा ही फार महत्वाची गोष्ट वाटते. म्हणजे आपण जर एक उदाहरण घेतलं की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गेल्या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात दत्ता बहिरट होते आणि दत्ता बहिरट यांचा फक्त 5,000 मतांनी पराभव झाला होता. त्यांना जे मतदान मिळालं तर ते बहुतांश झोपडपट्टी भागातील मतदान त्यांना मिळालं होतं. दुसरं आणखी एक पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ, तर तिथे रमेश बाबूंचा 4-4.5 मतांनी पराभव झाला. तोही भाग पूर्णपणे झोपडपट्टी बहुल आहे. भाजपची एवढी मोठी लाट असतानाही या दोघांचा 5-5 हजारांनी फक्त पराभव झाला. याचा अर्थ असा की काँग्रेसची पुण्यात चांगली लागत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हा डाव टाकून पश्चिम महाराष्ट्रावर आपला कब्जा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे? काँग्रेस इथं जोर लावणार असं बोललं जात आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर विधानसभा निवडणूक पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं किंवा बिघाडी निर्माण होण्याचं चित्र पाहायला मिळतं। महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्यातले पश्चिम महाराष्ट्रात कोणते जिल्हे येतात, पश्चिम महाराष्ट्रात पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे तेही आपण पाहूयात। पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आपण पाहूयात। सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे आणि सोलापूर। लोकसभेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला होता तसाच अलीकडच्या कालखंडामध्ये या पक्षांच्या सभा आणि समारंभाला प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 8 दिवसात पवार साहेबांचे जर दौरे पाहिले तर त्या दौऱ्यामध्ये अनेक पक्षातले नेते हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत येत आहेत। अर्थात त्याला 2 कारण आहेत। एक पहिलं कारण ज्यांना त्या पक्षात तिकीट मिळत नाही ते ह्या पक्षात येत आहेत आणि पवार साहेबांची गेल्या 60 वर्षाची राजकीय नीती अशी आहे की राजकारणामध्ये शेवटपर्यंत संघर्ष करायचा। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या 5 जिल्ह्यामध्ये पवार साहेबांना मानणारा एक घटक आहे आणि त्या घटकाला चार्जिंग करण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 12 जागांवर लोकसभेमध्ये पक्षीय बलाबल कसं आहे त्यावर एक नजर टाकूया। पुणेमध्ये भाजपाचा आमदार आहे, खासदार आहे। लोकसभेतलं पक्षीय बलाबल आपण पाहतो। शिरूरमध्ये राशप, माढ्यामध्ये राशप, नगरमध्ये राशप, सांगलीमध्ये काँग्रेस, कोल्हापुरात काँग्रेस, बारामतीमध्ये राशप, मावळमध्ये शिवसेना, सोलापुरात काँग्रेस, शिर्डीमध्ये शिवबाठा, साताऱ्यात भाजपा, हातकणंगलेमध्ये शिवसेना। दोन राष्ट्रवादी काँग्रेस झालेले आहेत। त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे फारसं नेतृत्व पुण्यात उरलेलं नाहीये। अजित पवारांच्या काँग्रेसकडे बऱ्यापैकी नेते आहेत, मात्र मुळातच पुणे शहरामध्ये तुम्ही अगदी पुन्हा 43 वर्ष मागे गेलात तर शरद पवारांची शहरात म्हणून स्वतःची काही ताकद तशी नाहीये। शरद पवार म्हणून ती काँग्रेस म्हणून आहे पण शरद पवार म्हणून नाही। त्यामुळे आता जी काही विभागली गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये अजित पवारांकडे तुलनेनं जास्त ताकद पुणे शहरात आहे। अजित पवार शरद पवारांकडे ती फारशी नाहीये। त्यामुळे त्यांची जी विभागलेली ताकद आहे त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितपणे घेता येईल, संघटनेच्या माध्यमातून घेता येईल। अर्थात काँग्रेसची पुन्हा दुसरी बाजू बोलायला जाईल तर त्यांच्याकडनं पुणे शहरात संघटना उरलेली नाही, पण वातावरण चांगलं असल्यामुळं संघटनेच्या पलीकडे जाऊन काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कशा प्रकारे जोर लावणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत संघर्ष पाहायला मिळतो काय हे येत्या काळातच दिसेलच। त्या संदर्भातला या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भातली माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी, पाहूया। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला आज चांगले दिवस येतील असं वाटत आहे। कारण काही गेल्या दिवसापासून पाहिलं आपण तर काँग्रेसची सत्ता असणारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 4 आमदार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते हे आता प्रवक्ते झाले आहेत आणि त्यांच्यावर धुरा ही जिल्ह्याबरोबर सांगलीची असेल, सोलापूरची असेल, सिंधुदुर्गची असेल त्यांच्यावर ही धुरा असेल। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी बऱ्याच दिवसापासून या जोडण्या घालून राष्ट्रवादी आणि काँग्रेस याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही आपल्याबरोबर घेतलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची जागा ही छत्रपती शाहू महाराजांना निवडून येण्यात सोपी झाली। महाविकास आघाडीने विजय मिळवला। त्याचबरोबर सांगलीमध्ये ज्यांनी जोडण्या घातल्या राजकारणामधले जसे विश्लेषकांनी सांगितलं तसं राजकारणामध्ये जोडण्या घालण्याचं काम अतिशय उत्कृष्टपणे करणारे काम नाव असेल तर सतेज उर्फ बंटी पाटील हे ज्यावेळेला काँग्रेसमध्ये दाखल झाले त्या दिवसापासून काँग्रेसची ऊर्जा अवस्था आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याबरोबर अन्य सर्व जिल्ह्यामध्ये आता काँग्रेसची ताकद वाढत आहे। त्याचबरोबर गेल्या 2 दिवसापासून
शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दौरा केला आणि जिल्ह्याबरोबरच आजूबाजूच्या जिल्ह्यातीलही नेते मंडळी त्यांना भेटण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले होते। यामुळे महाविकास आघाडीला येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील असं वाटतंय। काही दिवसापूर्वी झालेल्या कागलच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे खंदे समर्थक असणारे आज अजित पवार गटामध्ये हसन मुश्रीफ यांच्या दारामध्ये जाऊन सभा घेणं आणि त्यांचा कट्टर विरोधकाला आपल्याबरोबर घेणं हा एक राजकारणाचा खेळ असला तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण, उत्तर आणि कागल ह्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रारंभ असणारे सतेज बंटी पाटील यांनाही मानणारा वर्ग आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। दरम्यान काँग्रेसची जी बैठक झाली होती या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जागांचा आणि जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आलेला होता। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले कोणते जिल्हे आहेत तेही पाहूयात। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।